हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडकोचेक मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, भरपूर जणांचे कॉलेजेस स्टार्ट झालेले आहेत आणि क्लासेस पण कॉलेजेसमध्ये स्टार्ट झालेले आहेत. स्टिल एनाटॉमी या सब्जेक्टविषयी मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांचे डाउट्स आहेत, की सर आम्हाला समजत नाहीये की एनाटॉमीचा स्टडी कसा करायचा. आपण विद्यार्थ्यांना बुक्स पण रेफर केलेले होते. ओके, त्याच्यामध्ये आपण बी.डी. चौरसिया असेल, त्यानंतर पी.आर. आशालता असेल, तर हे बुक्स आपण स्टुडंटला मित्रांनो रेफर केले होते. बट स्टिल विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे, की सर सिलेबस कॉपी आणि बी.डी.सीचे बुक जर बघितले, तर दोन्हीमध्ये विद्यार्थ्यांना खूप कन्फ्युजन होते. तर आजचा व्हिडिओ आपण त्याच बेसिसवर बनवलेला आहे. हे पूर्ण जे सोल्युशन आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे, की बी-डी-सीचे बुक्स आणि तुमची जर सिलेबस कॉपी जर बघितली, तर दोन्ही पूर्ण तुम्हाला मिसमॅच दिसेल. बी-डी-सीचे बुक्स हे रिजन वाईज आहेत आणि आपली जी सिलेबस कॉपी आहे मित्रांनो, तर ती सिलेबस कॉपी तुमची सिस्टमिक एनाटॉमी प्रमाणे आहे. ओके. तर दोन्ही मॅच करून कशा पद्धतीने स्टडी करायचा आहे. आता बेस्ट बुक जर आपण म्हटलं, तर सर्वजण म्हणतात, की बी-डी-सीच वापरलं पाहिजे आणि सिलेबस कॉपी जर बघितली, तर दोन्ही परत मॅच पण होत नाही. तर भरपूर विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे तुमचं कन्फ्युजन दूर होणार आहे आणि बी-डी-सीच्या बुक्समधून तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि प्लस कशा पद्धतीचे क्वेशन्स विचारले जातात, हे दोन्ही पण आपण डिस्कस करणार आहे. त्यानंतर एनाटॉमीच्या जे आपले ऑनलाईन आपण बॅच स्टार्ट केलेली आहे, तर त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ खूप इम्पोर्टंट असणार आहे शेवटपर्यंत. नक्की बघा. तर आजचा आपल्या व्हिडिओचा मित्रांनो टॉपिक आहे हाऊ टू स्टडी एनाटॉमी. ओके. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट स्लाइडवर बघू, की बेस्ट बुक्स. आता बेस्ट बुक्समध्ये आपण ज्यावेळेस बघतो, तर त्यावेळेस आपण बी-डी-सीचे जे 4 बुक्स आहेत, तर हे मित्रांना किंवा स्टुडंट्सला आपण रेफर करत असतो. आता तुम्ही ह्या पिक्चरमध्ये बघू शकता, की ह्यूमन एनाटॉमी व्हॉल्यूम 1, त्यानंतर व्हॉल्यूम 2, व्हॉल्यूम 3 आणि व्हॉल्यूम 4. ओके मित्रांनो, तर आता हे जे 8 एडिशन आहे, तर या नवीन एडिशनमध्ये बी-डी-सीचे बुक्स हे अशा 4 व्हॉल्यूममध्ये येतात. जे आपण जुने व्हॉल्यूम जर बघितले, तर त्याच्यामध्ये व्हॉल्यूम 1 हे जनरल एनाटॉमी आहे. त्यानंतर व्हॉल्यूम 2 मध्ये तुम्हाला अपर लिंब आणि थोरॅक्स दिसेल. त्यानंतर व्हॉल्यूम 3 मध्ये तुम्हाला लोअर लिंब आणि ॲब्डोमेन दिसेल आणि व्हॉल्यूम 4 मध्ये तुम्हाला हेड, नेक आणि ब्रेन असे पार्ट्स दिसतील. ओके. बट आता हे जे 8 एडिशन आहे, 8 एडिशनमध्ये काय झालंय मित्रांनो, जे जनरल हँडबुक आहे, तर ते डायरेक्टली सेपरेट करण्यात आलं आहे. तर आता हँडबुक ते जे हँडबुक आहे, तर ते या व्हॉल्यूममध्ये पकडलं जात नाही. डायरेक्टली आपल्या रिजन वाईज बी-डी-सीचे हे 4 व्हॉल्यूम्स तुम्हाला इथे दिसायला मिळतील. ओके. आता हे जे नवीन व्हॉल्यूम्स आहेत, तर याच्यापैकी 4 पैकी कोणते बुक्स तुम्हाला इम्पोर्टंट आहेत? तर मित्रांनो, पहिलं जे व्हॉल्यूम आहे अपर लिंब आणि थोरॅक्स आणि सेकंड जे व्हॉल्यूम आहे लोअर लिंब आणि ॲब्डोमेन पेल्विस, तर हे खूप इम्पोर्टंट आहे. मोस्ट ऑफ क्वेशन्स ह्या 2 बुक्स पैकीच असतात. कशा पद्धतीने असतात? सर्व मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. ओके. त्यानंतरची जी मित्रांनो नेक्स्ट स्लाईड आहे, तर नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण हे बुक बघतोय टेक्स्ट बुक ऑफ अप्लाइड एनाटॉमी अँड फिजिओलॉजी फॉर नर्सेस. ओके. त्यानंतर काय ॲज पर द रिवाइज्ड सिलेबस फॉर बी-एससी नर्सिंग स्टुडंट्स. ओके. तर बी-एससी नर्सिंग स्टुडंटसाठी हे पी.आर. आशालता हे पण बुक खूप फेमस आहे. खूप विद्यार्थी कॉलेजमधून हेच बुक रेफर करत असतात. ओके. तर आता आपण दोन्ही पण बुक्समध्ये काय डिफरन्स आहे, त्यानंतर कशा पद्धतीने तुम्ही जर बी-डी-सी जर रेफर करत जर असेल आणि बी-डी-सीच रेफर केलं पाहिजे, कारण की खूप चांगली इन्फॉर्मेशन त्यानंतर इन डेप्थ नॉलेज तुम्हाला बी-डी-सी मधून भेटणार आहे. ओके. जे तुम्हाला नॉट ओन्ली टू पासिंग एनाटॉमी, बट तुम्हाला पुढे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतील किंवा तुम्हाला अजून बाकीच्या सब्जेक्टमध्ये पण ज्यावेळेस तुमची एक पायाभरणी एनाटॉमी करत असतं, तर एनाटॉमीमध्ये तुम्ही डीप स्टडी केलेला कधी पण फायदेशीर तुम्हाला ठरणार आहे. ओके. तर आता फर्स्ट व्हॉल्यूम जर बघितलं, त्याच्यामध्ये अपर लिंब आणि थोरॅक्स आहे. आता अपर लिंब आणि थोरॅक्स हे जे बुक बघितलं, तर हे 250 ते 200 पेजेसचं बुक तुम्हाला दिसेल. बट याच्यापैकी आता सर्व आता तुम्ही म्हणाल, की सर आमच्याकडे 4च महिने आहेत आणि हे 4 बुकचा आम्ही अभ्यास कसा करायचा फक्त एका सब्जेक्टसाठी. तर मित्रांनो, घाबरण्याचं बिलकुलच कारण नाहीये. कारण की खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला याच्यातून स्टडी करायचा आहे. ओके. जे आपल्याला इम्पोर्टंट टॉपिक्स आहेत, तुम्हाला फक्त त्याच टॉपिक्सवर फोकस करायचा आहे. बाकीच्या टॉपिक्सवर तुम्ही जास्त ध्यान देण्याची किंवा जास्त फोकस करण्याची गरज नाही. ओके. आता ह्या बुक्समध्ये इंडिव्हिज्युअल बोन्सबद्दल पण खूप डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आहे. बट आता नर्सिंग एक्झाममध्ये इंडिव्हिज्युअल बोन्स तुम्हाला कधीच विचारला जात नाही. आता अपर लिंबचं जर घेतलं, तुमच्याकडे वही आणि पेन असेल तर नोट डाउन करून घ्या. अपर लिंबचं जर बघितलं, तर त्याच्यामध्ये ब्रॅकियल प्लेक्सस आहे, जो 5 मार्कासाठी तुम्हाला विचारला जातो. त्यानंतर बायसेप ब्राचियल मसल आहे, त्यानंतर डेल्टॉइड मसल आहे, शोल्डर जॉइंट आहे, त्यानंतर एल्बो जॉइंट आहे, त्यानंतर क्युबायटल फोसा आहे आणि नर्व्ह सप्लाय ऑफ द अपर लिंब आहे. तर हे अपर लिंब मधले काही इम्पोर्टंट क्वेशन्स आहेत आणि तुम्हाला फक्त हेच क्वेशन्सचा स्टडी ह्या बुकमधून करायचा आहे. त्यानंतर थोरॅक्समध्ये जर आपण बघितलं, तर थोरॅक्समध्ये तुम्हाला मेडिअस्टिनमवर क्वेशन विचारला जातो. मग मेडिअस्टिनम काय आहे? मेडिअस्टिनमचे क्लासिफिकेशन, त्यानंतर त्याच्यामध्ये कंटेंट, त्यानंतर आपलं हार्ट असेल, हार्टचा ब्लड सप्लाय, हार्टचा ग्रॉस फीचर, लंग्सचा ब्लड सप्लाय, लंग्सचे ग्रॉस फीचर्स आणि अप्लाइड एनाटॉमी. तर एवढा स्टडी तुम्हाला थोरॅक्स रिजनमध्ये करायचा आहे. ओके. बाकीच्या थोरॅक्स रिजनचे इनलेट, आउटलेट, त्यानंतर रिब्स वगैरे स्टर्नमवर याच्यावर कुठल्याच प्रकारचा क्वेशन मित्रांनो विचारला जात नाही. त्यानंतर लोअर लिंब जर बघितलं, तर लोअर लिंबमध्ये तुम्हाला फिमोरल ट्रायंगल विचारतात, त्यानंतर हिप जॉइंट विचारतात, नी जॉइंट विचारतात. त्यानंतर आपल्या लोअर लिंबच्या काही इम्पोर्टंट मसल्स आहेत. त्यामध्ये हॅमस्ट्रिंग मसल्स आहेत, त्यानंतर सार्टोरियस मसल आहे. तर हे काही इम्पोर्टंट क्वेशन्स आहेत. लोअर लिंबचे अडॅप्टर कॅनल आहे, तर ते विचारतात लोअर लिंबमध्ये. आणि ॲब्डोमेन अँड पेल्विस जर आपण बघितलं, तर ॲब्डोमेन अँड पेल्विसवर खूप इम्पोर्टंट क्वेशन्स आहेत. ओके. लाँग आन्सरसाठी थोरॅक्समधून किंवा ॲब्डोमेन अँड पेल्विसमधून 101% एक क्वेशन तुम्हाला किंवा एक स्पेसिफिक ऑर्गन तुम्हाला विचारला जातो.
आता ॲब्डोमेन एंड पेल्विस जर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला इम्पोर्टंट ऑर्गन आहे तो स्टमक आहे, लिव्हर आहे, पॅनक्रियाज आहेत. त्यानंतर इंटेस्टाईन मधला डिफरन्स विचारला जातो आणि अजून एक इम्पोर्टंट ऑर्गन ॲब्डोमेन मधला जो म्हणजे आपला किडनी, तर तो पण विचारतात. पेल्विसमध्ये जर आपण आलो तर पेल्विसमध्ये युटेरसचे सपोर्ट विचारले जातात. त्यानंतर युरेथ्रा विचारला जातो. त्यानंतर आपलं जे युरिनरी ब्लॅडर आहे, तर युरिनरी ब्लॅडरचं मेल आणि फिमेलमध्ये काय-काय रिलेशन्स असतात, तर युरिनरी ब्लॅडरचे रिलेशन्स इथे विचारले जातात. त्यानंतर हेड, नेक आणि ब्रेन जर बघितलं, आता हे 2 सेपरेट बुक्स तुम्ही पर्चेस नाही केले तरी पण चालतील. ऑनलाईन तुम्हाला जर पी-डी-एफ जर भेटत असेल, तर तुम्ही डायरेक्टली प्रिंट पण याची करून घेऊ शकता. कारण की हे 4 बुक जर तुम्ही पर्चेस करण्यासाठी जर गेलात, तर तुम्हाला 2,000 ते ₹2,500 पर्यंत खर्च येईल. त्यापेक्षा तुम्ही जर याचे ऑनलाईन पी-डी-एफ कुठलंही एडिशन असेल, ओके, बी-डी-सीचं कुठलंही एडिशन तुम्हाला ऑनलाईन जर भेटलं, तर तुम्ही त्याची आणि आहे सर्व पी-डी-एफ हे ऑनलाईन अवेलेबल आहेत बी-डी-सीच्या, ओके. तुम्ही याची डायरेक्टली प्रिंट जरी करून घेतली स्पायरल कॉपी करून, तरी पण तुमचे 500 ते 600 मध्ये हे चारही पण बुक्स येऊन जातील. त्यानंतर हेड, नेक आणि ब्रेन. आता हेड, नेक आणि ब्रेनमध्ये तुम्हाला ब्रेनचे पार्ट्स विचारले जातात. त्यानंतर हायपोथॅलॅमस विचारलं जातं शॉर्ट नोटसाठी. हायपोथॅलॅमसचे फंक्शन्स विचारले जातात. त्यानंतर सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असेल, आपले मेनिंजेस असेल, त्यानंतर हेड आणि नेक जर बघितलं तर स्टर्नोक्लेडोमास्टोइड मसल विचारतात. त्यानंतर आईज विचारतात. आईजचे आपले मसल्स वगैरे विचारतात. आईचे जे मसल्स असतात तर ते विचारतात. त्यानंतर नोज विचारतात, टंग विचारतात, टंगचा नर्व्ह सप्लाय विचारतात. तर अशा पद्धतीचे काही इम्पोर्टंट क्वेशन्स आहे हेड, नेक आणि ब्रेन मधले आहेत मित्रांनो. तर हे जर तुम्ही बुक जर पर्चेस जर करत जर असेल, तर आता मी जे टॉपिक सांगितले तुम्हाला फक्त एवढ्याच टॉपिकचा स्टडी त्याच्यामध्ये करायचं आहे. आणि आता जर तुम्ही सिलेबस कॉपी जर बघितली, तर सिलेबस कॉपीमध्ये तुम्हाला ह्याचे सर्व जे आहे तर तुम्हाला सिस्टमॅटिकली बघायला भेटणार आहे. मग आता सिलेबस कॉपीमध्ये जर तुम्ही नर्व्हस सिस्टम जर बघत जर असेल, तर तुम्हाला नर्व्हस सिस्टमचा जो स्टडी आहे, तर तो तुम्हाला इथं डिव्हाईड करून बघायला मिळेल. आता कसं मिळेल नर्व्हस सिस्टममध्ये तुम्ही जर ब्रेन बघत असाल, तर ब्रेन तुम्हाला न्यूरो एनाटॉमीमध्ये मिळेल. त्यानंतर तुम्ही जर स्पायनल कॉर्ड जर बघत असाल, तर ट्रान्सव्हर्स सेक्शन ऑफ स्पायनल कॉर्ड वगैरे याच्यावर पण क्वेश्चन विचारतात. ओके. तो तुम्हाला बाकीच्या व्हॉल्यूम्समध्ये भेटेल. जर तुम्ही आता गॅस्ट्रोइंटेस्टायनल सिस्टम जर बघितलं म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टमचा जर स्टडी जर करत असाल सिलेबस कॉपी प्रमाणे, तर डायजेस्टिव्ह सिस्टम स्टार्ट होतं आणि सर्वात पहिला आपला जो ऑर्गन आहे, तर तो आपला ओरल कॅव्हिटी म्हणजे टंग येते. मग टंग तुम्हाला इथे हेड, नेक आणि ब्रेनमध्ये दिसणार. मग टंगवर इम्पोर्टंट क्वेशन्स कुठला आहे, की टंगच्या मसल्स 2 मार्कासाठी विचारतात आणि टंगचा नर्व्ह सप्लाय 5 मार्कासाठी विचारला जातो. त्यानंतर नेक्स्ट येतं इसोफेगस. आता इसोफेगस तुम्हाला थोरॅक्स रिजनमध्ये बघायला मिळेल. ओके. बट इसोफेगसवर कुठल्याही प्रकारचा क्वेशन येत नाही. त्यानंतर नेक्स्ट वन येतं आपलं स्टमक येतं. तर स्टमकचा जो स्टडी आहे मित्रांनो, स्टमकचा स्टडी तुम्हाला अगेन ॲब्डोमेन अँड ॲब्डोमेन ह्या पार्टमध्ये म्हणजे तुम्हाला व्हॉल्यूम सेकंडमध्ये स्टमकचा डिटेल स्टडी तुम्हाला मिळेल. त्याच्यामध्ये स्टमकचं ग्रॉस स्ट्रक्चर, त्याचं ब्लड सप्लाय, त्याचे रिलेशन्स हे बघायला मिळतील. त्यानंतर स्टमक नंतर येतात इंटेस्टाईन, ते पण तुम्हाला ॲब्डोमेन पेल्विसमध्येच बघायला मिळेल. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा स्टडी करायचा आहे. सिस्टमॅटिकली जरी तुम्ही जात असेल तरी पण ते सिस्टमचा तो ऑर्गन कुठल्या रिजनमध्ये येतोय, मग त्या रिजनचं बुक तुम्ही ओपन करायचं आणि त्याच्यामध्ये काय-काय सांगितलेलं आहे, तर तो स्टडी मित्रांनो करायचं. आता हे झालं बी स्टडी म्हणजे बी बुक यूज करून एनाटॉमीचा स्टडी कसा करायचा. आता नेक्स्ट आहे मित्रांनो आपलं पी-आर आशालता. ओके. पी-आर आशालता ॲज पर तुमचं सिलेबस कॉपी प्रमाणेच आहे. एनाटॉमी आणि फिजिओलॉजी कंबाईन बुक आहे. ओके मित्रांनो. बट तुम्ही जर क्वेशन पेपर जर बघितला, तर तुम्हाला क्वेशन पेपर मधले जे ॲन्सर्स आहेत, ते जेवढे ॲन्सर्स तुम्हाला बी-डी-सीमध्ये फाइंड आउट होतील ॲज कंपेअर टू पी-आर आशालता. ओके. पी-आर आशालतामध्ये तुम्हाला जास्त बुक्स किंवा मोस्ट ऑफ क्वेशनचे ॲन्सर्स याच्यामध्ये भेटणार नाही आणि जरी भेटले, तरी पण ते इन डिटेल ॲन्सर्स तुम्हाला याच्यामध्ये भेटणार नाही पी-आर आशालतामध्ये. मी असं म्हणत नाही की हे बुक वाईट आहे, बट हे बुक पण ईझी आहे. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. ज्या विद्यार्थ्यांना मोठे बुक्स बघून भीती वाटत असेल, ते हे बुक यूज करू शकतात. बट बेटर आहे तुमच्याकडे जर दोन्ही जरी बुक्स असेल, एक बुक तुम्ही स्वतः पर्चेस करा आणि एक बुक तुमच्या लायब्ररीचा वापरा. जसं तुम्हाला जो टॉपिक जिथे सोपा वाटेल, तुम्ही तिथून स्टडी करू शकता. त्यानंतर नेक्स्ट इम्पोर्टंट मित्रांनो, ते म्हणजे आपल्या एनाटॉमीचे क्लासेस. ओके. तर आजपासून आपली एनाटॉमीची जी बॅच आहे, तर ती स्टार्ट झालेली आहे. जे मुलं WhatsApp ग्रुपला जॉइन आहेत, WhatsApp ग्रुपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही पण जॉइन करू शकता जर अजूनपर्यंत जॉइन केलेलं नसेल तर. ओके. WhatsApp ग्रुपवर आपण सर्व लेक्चर्स हे शेअर करत आहोत. ओके. डेमो लेक्चर इंट्रोडक्शन टू एनाटॉमी आपण ऑलरेडी टाकून झालेला आहे. हे तुम्हाला इथे मी दाखवतो. ओके. इंट्रोडक्शन टू एनाटॉमी तिथं आपण डेमो लेक्चर पण टाकलेलं आहे. 35 मिनिटांचं लेक्चर आहे. पूर्ण एकदम ईझी लँग्वेजमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे आणि त्याची सोबत ईझी अटॅचमेंटची पीपीटी आहे. तर ही पीपीटी पण तुम्हाला लगेच तिथे डाउनलोड करायला मिळेल. ओके. तर हे अशा पद्धतीने आपले क्लासेस चालू झालेले आहेत मित्रांनो. ₹499 फीज आहे. ओके. डेली रेकॉर्डेड क्लासेस तुम्हाला भेटणार आहे. डाउट्स क्लिअर एक्सप्लेनेशन असणार आहे. त्यानंतर मार्च महिन्यापर्यंत तुमची एक्झाम होईपर्यंत तुम्हाला याची व्हॅलिडिटी असणार आहे. तुम्ही एक लेक्चर कधी पण ओपन करून बघू शकता. त्यानंतर तुम्हाला पर्सनल गाईडन्स मिळेल. तुम्हाला जर एनाटॉमीमध्ये चांगला स्कोर करायचा असेल तर नॉट ओन्ली एनाटॉमी, आपण एनाटॉमीच्या बॅचेस नंतर फिजिओलॉजी, सोशिओलॉजी, सायकॉलॉजी ह्या पण बॅचेसकडे वळणार आहोत. त्यानंतर फ्री डेमो लेक्चर अवेलेबल आहे. ओके. ज्या विद्यार्थ्यांना माहित नाही की लेक्चर्स कसे आहेत, तर आपण डेमो लेक्चर्स पण दिलेले आहेत. तुम्ही डेमो लेक्चर्स बघा. त्यानंतर आपली लिंक आहे. जर तुम्हाला लगेच जर क्लासमध्ये जर एनरोल जर करायचं जर असेल, तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. Google फॉर्मची लिंक तिथून तुम्ही फिल करा. माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला बॅचमध्ये ॲक्सेस मिळेल. एनरोलमेंट करून घेतलं जाईल. त्यानंतर डेली नोट्स ऑफ ईच क्लासेस. ओके.
सर्व क्लासेसचे नोट्स तुम्हाला लगेच क्लास सोबत भेटणार आहेत मित्रांनो. त्यानंतर अजून एक इम्पोर्टंट बुक आहे, ते आहे परत BDCचंच बुक आहे. अप्लाइड एनाटॉमी अँड फिजिओलॉजी फॉर BSc नर्सिंग स्टुडंट. ओके. आता एनाटॉमी अँड फिजिओलॉजी ओके 2021 आणि 22 नंतर आपला एनाटॉमी आणि फिजिओलॉजी हे कंबाईन्ड सब्जेक्ट जो आहे, तर याच्यावर एक नवीन बुक पण स्टार्ट झालेला आहे. ज्यावेळेसपासून आपले सेमिस्टर पॅटर्न स्टार्ट झाला तेव्हापासून. तर हे पण बुक चांगलं आहे. तुम्ही हे पण बुक यूज करू शकता. जर तुम्हाला ते 4 बुक जर नसेल अवेलेबल होत, तर तुम्ही हे जे सिंगल बुक आहे, तर हे सिंगल बुक पण पर्चेस करू शकता. बट या सिंगल बुकची तुम्हाला पीडीएफ मित्रांनो भेटणार नाही कुठेच. ओके. तुम्हाला हे डायरेक्टली पर्चेस करावं लागेल. 1000 ते 1100 रुपये किंमत आहे आणि सेम प्राइस मध्ये तुमचे 4 बुकचे पीडीएफ्स पण येऊन जातील. तर आय होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल कोणते चांगले बुक्स आहेत आणि बीडीसीचा अभ्यास आणि आपले सिलेबस कॉपीचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे. ओके. याच्यामध्ये जर तुम्हाला काही जर डाऊट जर असतील मित्रांनो, तर आपल्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तोपर्यंत मिळूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून अशीच काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन घेऊन. आणि ज्या विद्यार्थ्यांना क्लासेस जॉइन करायचे आहेत त्यांनी आजच बॅचमध्ये एनरोलमेंट करा. WhatsApp ग्रुप जॉइन करा आणि तिथून मेसेज करा. थँक यू.